नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते माझं चॅनल पूजाज मॅजिक फिंगर्समध्ये. थंडीचे दिवस सुरू झालेत, तर त्यासाठी आज आपण बनवणार आहोत हळीवाचे लाडू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. इथे मी एक बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये सर्वात आधी अर्धा कप मी हळीव घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धा कप हळीवसाठी मी 1 कप नारळाचं पाणी वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर साधं पाणीसुद्धा वापरू शकता. त्यानंतर याच बाउलमध्ये मी पुन्हा अर्धा कप हळीव घेते आणि पुन्हा 1 कप नारळाचं पाणी घालते. म्हणजे एकूण 1 कप हळीव आणि 2 कप नारळ पाणी मी इथे वापरलेलं आहे. आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. याच्या गाठी होणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची आहे. नारळाच्या पाण्यामुळे फ्लेवर खूप छान उतरतो आणि हे लाडू खूपच स्वादिष्ट होतात. शिवाय जर कोणाला कंबरदुखी, अंगदुखीचा त्रास असेल तर हे लाडू त्यांच्यासाठी खूपच गुणकारी आहेत. आता हे हळीव व्यवस्थितपणे भिजण्यासाठी याला 2 तास आपण झाकून ठेवायचं आहे. 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकता हळीव एकदम व्यवस्थितपणे पाण्यामध्ये भिजलेत. तर आता आपण हे सारे हळीव एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत. मी गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. आता आपण 1 कप हळीवसाठी साधारण 2 कप गूळ घेतलेला आहे आणि साधारण 5 कप फ्रेश खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. गुळामुळे हे लाडू अजून थोडे पौष्टिक होतात, म्हणून मी या ठिकाणी गूळच वापरला आहे. खोबरंसुद्धा जर तुम्हाला जास्त आवडत नसेल तर तुम्ही 2 ते 3 कपच वापरू शकता. आता हे आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी एकदम लो ठेवली आहे, जेणेकरून हे मिश्रण खालून करपणार नाही. आता वरून मी साधारण 1 मोठा चमचा साजूक तूप सोडलेला आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. बाळंतिणींसाठी सुद्धा हळीवाचे लाडू एकदम गुणकारी असतात. शिवाय ज्यांच्या अंगामध्ये कळा आहेत, हातपाय दुखतात, कंबर दुखते, अशा लोकांसाठी सुद्धा जर तुम्ही रोज एक हळीवाचा लाडू दिला तर हे एकदम गुणकारी ठरतील. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून काजूचे काप आणि 1 टेबलस्पून बदामाचे काप घालतोय आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ जवळपास विरघळत आलाय, तरीसुद्धा साधारण 15 ते 20 मिनटं लागतात हे मिश्रण व्यवस्थितपणे भाजून हा गूळ विरघळण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता आता याचा एक घट्टसर गोळा बनायला सुरुवात झाली आहे आणि हे आपण घट्टसर गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. मिश्रण हळूहळू कढईपासून सेपरेट होतंय आणि त्याचा गोळा बनतोय. लाडू तयार होत आहेत, पण अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. गोळा घट्ट झाला की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा जायफळ अशा प्रकारे किसून घालायचं आहे. जायफळ पावडर अजिबात विकत आणू नका, कारण त्याचा फ्लेवर थोडासा कमी झालेला असतो किंवा त्यामध्ये कशाचीही भेसळ असू शकते. मी अशा प्रकारे इथे जायफळ किसूनच वापरलेलं आहे. तुम्ही हवं तर मिक्सरवर बारीकसुद्धा करू शकता. आता हे मी सगळं व्यवस्थितपणे मिक्स करते आणि हे मिश्रण कोमट होण्याची वाट बघते. मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपण याचे छोटे छोटे लाडू बांधायचे आहेत. अशा प्रकारे मी हे पसरून ठेवले, जेणेकरून हे लवकर याचं टेम्परेचर कमी होईल. आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू बनवूया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे लाडू बनवू शकता. रूम टेम्परेचरवर हे लाडू साधारण 4 ते 5 दिवस टिकतात, कारण आपण यामध्ये नारळ पाणी वापरलेलं आहे. पण जर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले तर 10 ते 15 दिवस हे लाडू आरामात टिकतात.
आणि जर तुम्ही साध्या रेग्युलर पाण्याचा वापर केला तर रूम टेम्परेचरवर हे साधारण 8 दिवस लाडू टिकतात आणि फ्रीजमध्ये जर ठेवलेत तर महिनाभर हे आरामात टिकू शकतात. तर हे आपले हिवाळा स्पेशल लाडू तयार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.